रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वाडिया कॉलेज समोर पुणे येथे हा पुरस्कार सोहळा डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। की जेव्हा गोदी बोलतो तेव्हा त्याचं साहित्य होतं, जेव्हा गोदी बोलतो तेव्हा त्याचं साहित्य होतं, आमचे सबनीस सर बोलतात तेव्हा त्याचं वादळ होतं। प्रबोधनाशिवाय परिवर्तन असंभव आहे असं सबनीस सरांना वाटतं। प्रबोधनाशिवाय परिवर्तन असंभव आहे असं सबनीस सरांना वाटतं। म्हणून संविधानवादी समाज म्हणतो, बोल श्रीपाल बोल, तुमचे विचार अनमोल, बोल श्रीपाल बोल, तुझे विचार अनमोल। स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद आणि हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो। भारतीय संविधान, तिरंगा झेंडा आणि सर्व महापुरुष, विशेषतः गांधीतला महात्मा आणि संविधान करते शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। रमाईच्या पायाजवळ या पवित्र सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री परमादरणीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमामध्ये ज्यांना सन्मान केला, ज्यांचा सत्कार केला ते सन्माननीय अभयभाई छाजेड, आमच्या प्रतिभाताई शिंदे, या कार्यक्रमाचं त्यांनी सुंदर अभ्यासू अशा प्रकारचं प्रास्ताविक केलं। संविधानाची सूत्र आणि संविधानाचे मूल्य आणि वर्तमान परिस्थिती या संदर्भामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असं ज्यांचं भाषण झालं ते सचिन दाईटकर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि ध्येय वेडा रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड, आमचे बागवे दादा, लताताई राजगुरू, प्रमोद अडकर, ज्यांनी अनेक जवळजवळ महिना दीड महिन्यापासून मशिदीमध्ये, शिखांच्या गुरुद्वारामध्ये, मंदिरामध्ये, बौद्ध विहारामध्ये त्यांनी या कार्यक्रमाचा प्रचार केला। संविधान घराघरात पोहोचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते फिरोजभाई मुल्ला आणि त्याचबरोबर भोला सिंग अरोरा, भारत सुराणा, विल्सन, ज्योतिताई अशी सर्व कार्यकर्ते मंडळी ज्यांचे प्रयत्न आणि ज्यांचं योगदान फार महत्वाचं आहे। या कार्यक्रमाला मुख्य म्हणजे संविधानाला अपेक्षित असणारा भारत, इथं भारताचं छोटंसं सेक्युलर रूप मी पाहतोय आणि मला प्रचंड समाधान होत आहे। 9-10 वर्षापूर्वी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पृथ्वीराज चव्हाण होते आणि मोठा कार्यक्रम झाला होता। विश्वजित कदमांना हा संविधान रत्न पुरस्कार दिला होता। त्यानंतर आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्व हजर झालेला आहात। मुख्य म्हणजे स्वागत करतो मी मोहल्ल्यामधून, कोंडव्यामधून आलेल्या मुस्लिम बांधवांचं आणि मुस्लिम भगिनींचं मी स्वागत करतो। जैन समाजाची अनेक मंडळी, अभय भाईमुळे असेल, पण संविधानाच्या टप्प्यामध्ये या संबंध स्वागतासाठी, संविधानाच्या पवित्र कार्यक्रमासाठी आपण हजर झालेला आहात। मी स्वागत करतो बौद्ध समाजातल्या अनेक माता भगिनींचं आणि त्यामध्ये विशेषतः अनेक कार्यकर्ते आलेले आहेत। मी स्वागत करतो काँग्रेसी सर्व संस्कृती जपणाऱ्या, निष्ठेनं अशा प्रकारचं अर्पण करणाऱ्या, निष्ठा अर्पण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, विशेषतः दादासाहेब चोरणे, तोतले गुरुजी, आमचे घनश्याम धेंडे, विल्सन आर.के. लोंढे, महानंदाताई, कमलताई, रजनीताई, त्याचबरोबर चांदभाई, ज्योतिताई, डॉक्टर वैष्णवीताई, अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या निष्ठावंत अशा प्रकारच्या भगिनी आहेत। हाफिजबाई इथे आलेले आहेत, भोलासिंग अरोरा आलेले आहेत। या सर्वांचं योगदान हे मी महत्वाचं मानतो। ही मोठी संख्या, याला संविधानाला धर्म नाही, तुम्हा आम्हाला धर्म आहे पण संविधानाला धर्म नाही। एक धर्म संस्कृती भारतात जन्माला आली आणि आता तर तिचं भयंकर स्फोटक रूप तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं आहे। धर्म क्रूर झालेला आपण अनुभवतो आहोत। विशेषतः हिंदू धर्माचं आधिक्य बागवेश्वर बाबांच्या तोंडातून, पवित्र त्याच्या वाणीतून
हिंदू धर्माच्या संदर्भातली संविधानाची दुरुस्ती करावी, एवढ्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आता एक दुरुस्ती काय हरकत आहे असं म्हणून हा बाबा, ढोंगी बाबा, दांभिक बाबा संविधानातली दुरुस्ती सुचवून हिंदू धर्माच्या संदर्भात हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न या बागवे दादाचा आहे. बागेश्वर बागाचा बाबांनी सुपारी घेतलेली आहे. ही सुपारी हिंदुत्ववादी राजकारण करणाऱ्या भाजपने दिलेली आहे. बागवे दादा तर विरोधातले आहे बाबा, कुठनं बरणे ते अशा प्रकारची करणार नाहीत कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि बागवे दादा हा बाबा नाहीये, दादा आहे. या ढोंगी महाराजांनी या देशाचं एवढं वाटोळ केलं, हिंदू धर्माचं सुद्धा वाटोळ केलेलं आहे. खरा हिंदू धर्म विवेकानंदांचा आहे, खरा हिंदू धर्म महात्मा गांधींचा आहे, खरा हिंदू धर्म भगत सिंगाचा आहे किंवा शिखांचा आहे. अशा सर्व जाती धर्माच्या संबंध परंपरा जपणारा हा देश आणि संविधानामध्ये प्रत्येकाचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवून प्रत्येकाला श्रद्धा अर्पण करणारा अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांचंच महत्वाचं योगदान या संविधानाच्या संबंध परंपरेमध्ये आपल्याला दिसतं, संविधानामध्ये दिसतं. ही संविधान संस्कृती निर्माण करणं हे तुमचं आमचं काम आहे. 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जी संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसी कल्चर करत होतं आणि तुम्ही आम्ही सगळे करत होतो, याला कुठतरी सेटबॅक असा 10 वर्षात मिळालेला आहे. ही संस्कृती वाटोळ करण्याचा दिवाळखोर अशा प्रकारची भूमिका या भाजपच्या सरकारमध्ये आपल्याला दिसते. संविधानाची पावित्र्य आणि संविधानाची मूल्य ही जपण्याचा प्रयत्न करणे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच गेल्या 10 वर्षामध्ये ही महत्वाची समाजात काम करणारे स्त्री आणि पुरुष यांच्या संबंध या योगदानाबद्दल हे पुरस्कार दिले जातात. विठ्ठल आणि सचिन दाळे, आमचे आडकर आणि लताताई ही खरोखर ध्येयवेडी माणसं आहेत. असा एक धर्माची पताका हातात न घेता भारताच्या संविधान धर्माची पताका या लोकांनी हातात घेतली आणि म्हणून वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या विचार प्रवाहातून ही माणसं ते निवडत आहेत. यावेळेला अभयभाई छाजेड आणि प्रतिभाताईंना त्यांनी निवडलं. ही अत्यंत सुंदर अशा प्रकारची निवड आहे, समर्पक अशा प्रकारची निवड आहे. अभयभाई छाजेड मी पाहत आलो, ऐकत आलो, 10-11 वर्षापासून त्यांचा संबंध आहे. या संबंध पुणे शहराचं काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. भारतीयांचा तर त्यांचा लढा होताच, पण विशेषतः प्रभाव गांधींचा आहे. त्यांचा बायोडाटा फार मोठा आहे. मोठमोठ्या संस्था गांधी ट्रस्टमध्ये आहेत, काँग्रेसच्या संबंध काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. पण यापेक्षा मला अधिक महत्वाचं वाटतं, काँग्रेस संबंध खाली होत असताना, काँग्रेसमधून गळती लागली असताना थोरात साहेबांनी फार सुंदर वर्णन केलं. ते वर्णन काँग्रेसला सुद्धा लागू आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि सत्तेच्या साठमारीमध्ये जे लोक जात असतात, अशा पळून जाण्याच्या संदर्भामधली माणसं, सत्तेमागे धावणारी माणसं असताना काँग्रेसची निष्ठा जपून ठेवणारा माणूस, निष्ठेनं जगणारा माणूस म्हणजे अभयभाई छाजेड आहे. आणि हे रूप मी ते कधी विसरू शकत नाही. कारण गांधीची काँग्रेस अभयभाई छाजेडच्या मनामध्ये रुजली. दरवर्षी मी आतापर्यंत 4-5 वर्ष पाहत आलोय, अनुभवत आलोय. त्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. गांधींच्या चित्राचं जे भारताचं दर्शन गांधीच्या व्यक्तिमत्वातून, कर्तृत्वातून घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा वेडा माणूस करतो आहे. 50 लोकांच्या, 60 लोकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी गांधीचा उजाळा देणं, गांधीच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न अभयभाई करतायत. ते काँग्रेस काही त्यांना देतं म्हणून नव्हे, काँग्रेसला अशा प्रकारची माणसं आहेत. महावीराच्या संबंध परंपरेमध्ये चालणारे अभयभाई छाजेड, महावीराच्या अहिंसा, महावीराची शांतता आणि गांधीवरती महावीराचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. गांधी आणि या महावीराचं कॉम्बिनेशन, बेरीज अभयभाई छाजेडच्या मला कर्तृत्वात दिसते. कोणताही जैन माणूस बौद्ध समाजाशी फारसा मिसळत नाही, पण अभयभाई छाजेड काल परवाला विल्सन नाव आमचा इथे बसलेला आहे. विल्सनच्या ख्रिश्चन धर्माचा माणूस आणि झोपडपट्टीमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला, इंदिरा गांधीच्या जन्मदिवसाचा कार्यक्रम. किती निष्ठा असावी जैन माणसाची एखाद्या.
झोपडपट्टीमध्ये कधी गाडी जाणार नाही त्यांची अशा झोपडपट्टीमध्ये ते आले. अभयभाई छाजेड हे झोपडपट्टीमध्ये एकरूप होतात, विल्सनशी एकरूप होतात, बौद्धाशी एकरूप होतात, तिथल्या गरीब माणसाशी एकरूप होतात. विठ्ठलनं ज्यावेळेस केव्हा हाक मारली त्यावेळेला आवर्जून हजर राहणारा पहिला माणूस, पहिला काँग्रेसी, पहिला निष्ठावंत माणूस म्हणजे अभयभाई छाजेड आहे. विठ्ठल म्हणतो अभयभाई छाजेडच्या बद्दल, लय भारी माणूस. एका शब्दामध्ये याचं भारीपण लक्षात येतं, माणूस पण लक्षात येतं आणि ते निष्ठेवर बेतलेलं आहे. प्रतिभाताई शिंदेचं नाव तर मला सचिन दादांनी सुचवलं. ऐकल्यानंतर आम्हाला अत्यंत आनंद झाला. विठ्ठलच्या मंचावरती अशा प्रकारची ही कार्यकर्ती, आदिवासी काममध्ये काम करणारी, डिव्होटेड अशा प्रकारची कार्यकर्ती, ध्येयवादी अशा प्रकारची कार्यकर्ती मी कधीही या मंचावरती पाहिलेली नाही. आदिवासीच्या उद्धार, तळातल्या माणसाचा उद्धार करण्याचं धोरण संविधानाचं आहे. संविधान प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा जपतं, ती प्रतिष्ठा आदिवासीची प्रतिष्ठा जपणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून नंदुरबार असो, जळगाव असो, साक्री तालुका असो, या भागातल्या हजारो आदिवासींच्या जमिनीचे पट्टे देणारी अशा प्रकारची प्रतिभात आहे. लोकसमन्वय अशा प्रकारची समिती स्थापन करून लोकसंघर्ष मोर्चा या दोन संस्थांच्या मार्फत एक संघर्षाचं काम आणि दुसरं विधायक रचनेचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि 25 वर्षापासून MSWच्या अनेक लोकांना डिग्री आहे. सगळेच MSW केलेली माणसं सामाजिक कार्य प्रामाणिकपणे इमानदारीनं करतात असं नाही. प्रतिभाताईंनी आपलं जीवनच ते निवडलेलं आहे. आदिवासीच्या सुखदुःखाशी एकरूप होणारी बाई, कुमार शिराळकर, शरद पाटील या परंपरेत शोभणारी अशा प्रकारची महिला, भुरीबाई, असे 1200 आदिवासी बायका आपल्या राहुल गांधीच्या यात्रेमध्ये एक वेगळं परिमाण जे मिळालं, गरीबाचं पावती जी मिळाली ती आमच्या प्रतिभाताईच्या 1200 बायकांच्या मुळे मिळालेली आहे. 1200 बायका हजारो किलोमीटर. आणि थोरात साहेबांनी त्यांचं कौतुक केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. खरं म्हणजे काँग्रेसमध्ये अत्यंत माणसं चांगली आहेत नाही असं नाही, मी फार वाईट बोलू शकत नाही, पण नॉन करप्ट अशा प्रकारचा माणूस, सज्जन माणूस, खऱ्या अर्थानं सज्जन माणूस, पुढारी आणि सज्जनपणा ही एकत्र जमेलच असं मला सांगता येत नाही. पण थोरात साहेबांचा शत्रू कोणीच मला दिसत नाही. काल परवा टीव्ही वरती मला विखे पाटलाची कुरकुर मला लक्षात आली, पण अत्यंत सौम्य भाषेत. विखे पाटील सुद्धा फार काही वाईट बोलले नाही, वाकडं बोलले, विरोधी बोलले, पण तुमची शैली अत्यंत सौम्य आहे, समजावून सांगण्याची पद्धती आहे. आणि थोरात साहेबांचे सुद्धा मला निष्ठावंताचं कौतुक करणं मला भाग आहे. मी कौतुक करणं इतका मोठा नाही, पण सच्चा माणूस मी जरूर आहे. जेवढे अभयभाई छाजेड त्यांच्या गांधीवादाच्या संदर्भात, काँग्रेसच्या संदर्भात जेवढे निष्ठावंत आहेत, तेवढीच आमची प्रतिभाताई आदिवासी काँग्रेसचा जो देवाद, संविधानाचा देवाद, जो प्रामाणिक अशा प्रकारच्या आदिवासींना न्याय देण्याची भूमिका, ही निष्ठावंत माणसं तर निवडली, पण पुरस्कार ज्यांच्या हातून द्यायचा आहे त्याचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याचे हातही शुद्ध पाहिजे. असा माणूस काँग्रेसमध्ये सुद्धा दुर्मिळ आहे. शुद्ध हाताचा माणूस दुर्मिळ आहे. म्हणून थोरात साहेब, मी सहसा पुढाऱ्याबद्दल चांगलं बोलत नाही, पण थोरात साहेबांचा आपोआप मला दिसतो. एक पृथ्वीराज चव्हाणाला मी म्हणलं सज्जन माणूस म्हणून, खरोखरच आहे. आणि बाळासाहेब, आपण सगळं कर्तृत्व तुमच्या संगमनेरला, मी तुमच्या परभारे जाऊन आलो, इंदिरा गांधींच्या जन्मदिवसाला, वाढदिवसाला अभिवादन करून आलो, तुमची संस्था पाहिली, तुमचे कर्मचारी पाहिले, सुधीर तांब्यांचं काम पाहिलं, आपलं काम पाहिलं. आपली पण 2-4 वेळा तिथे संगमनेरला भेट झालेली आहे कार्यक्रमामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचा माणूस विठ्ठल आणि सचिनदाच्या कार्यक्रमाला मिळणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे तुमची आमची. आणि हे भाग्य, इथला बहुसंख्य, सुरुवातीला अनेक मुस्लिम माणसांचा सत्कार करण्यात आला, अनेक मुस्लिम भगिनी हजर आहेत. हे संविधान कुणासाठी आहे? सर्व जाती धर्माचं संविधान आहे. आणि इथे सर्व जाती धर्माचे लोक हजर आहेत. तर बौद्ध समाजाचे फक्त आंबेडकरांचे अनुयायी फक्त संविधानाचे कैवारी ठरतात, हे मला योग्य वाटत नाही. अनिल काणेकर, भंडारा जिल्ह्यामधलं लखानपूर तालुका, तिथे संमेलन होतं, संविधान संमेलन.
अनेक वर्षापासून चालू आहे. ते बौद्ध समाजाचे प्राध्यापक आहेत. रोहिदास जाधव बोरला तो संविधानाचं काम करतो, तोही बौद्ध समाजाचा आहे. प्रकाश पवार आता विशेषांक प्रकाशित झाला संविधानाचा, तोही बौद्ध समाजाचा आहे. अनंत भावडे नाशिकला ते अत्यंत मस्ती आणि ते चांगलं काम करतात, हेही बौद्ध समाजाचे आहेत. संविधान फक्त बौद्ध समाजाच्या लोकांवरतीच त्याचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी का? मग पहिलं मला आनंदाचा धक्का बसला या ठिकाणी. इथे मला मुस्लिम समाज भेटला, इथे मला जैन समाज भेटला, इथे मला बौद्ध समाज भेटला. आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी ही फिरोज मुल्ला यांनी आणि विठ्ठलनी शिखांच्या मध्ये गुरुद्वारामध्ये गेले, मशिदीमध्ये आमच्या अभिभाई हसन विल्सन गेले. या मंडळीने हे संबंध जमाव केला. संविधान आपलं आहे, तुमचं आमचं आहे. संविधान मोदी शहाचं नाही. मोदी शहानी तर संबंध संविधानाच्या विरोधातली मारेकऱ्याची भूमिका, रंग आणि बिल्लाची जी भूमिका आहे तीच यांची भूमिका आहे. आणि म्हणून ज्यावेळेस राम मंदिराचं दर्शन तुम्हाला घडू, इलेक्शन मध्ये ज्यावेळेस भारताचा गृहमंत्री म्हणतो, त्यावेळेला संविधानाचं दिवाळं वाजवलं या माणसाला, असं माझं प्रामाणिक मत झालं. संबंध इलेक्शनच्या भाषणामध्ये देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस स्वतःला ओबीसी जाहीर करतो, स्वतःची जात सांगतो, पंतप्रधानाला जात कोणती, धर्म कोणता, भारत हाच धर्म, भारतीय हीच जात पंतप्रधानाची आणि गृहमंत्र्याची असली पाहिजे. आणि तुम्ही त्या संबंध संकल्पनेला, पावित्र्याला काळीमापासून जर तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेत असाल, संविधानाच्या मारेकरीची भूमिका भाषेमध्ये, भूमिकेमध्ये तुम्ही घेत असाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक करताना तिथे बदल करत असाल आणि आपल्या हाताखालची माणसं जर तुम्ही नेमत असाल, तर न्यायालयाच्या संबंध या रचनेमध्येच हस्तक्षेप करू पाहताय. 2-4 भांडवलदारांना हा देश गहाण टाकण्याची संधी तुम्ही देता. हे कसलं राजकारण तुम्ही करताय? राजकीय व्यवस्था संबंध मूल्यरहित झालेली आहे. आणि म्हणून संविधान नक्की वाचेल, प्रश्न तो नाही. तुम्ही आमची धर्म मानता, पण धर्म संस्कृती आता महत्वाची नाही. धर्मापेक्षा संविधान महत्वाचं आहे. अगोदर भारत, मग नंतर तुमचा धर्म, अशी आपल्याला व्यवस्था करावी लागेल, ही शिकवून द्यावी लागेल. घर घर तिरंगा तुमचा तो राजकारणाचा भाग आहे. तिरंग्याला आमचा विरोध नाही, तिरंगा आमच्या प्राणाचा भाग आहे. पण घर घर तिरंगा आणि घर घर संविधान ही दुहेरी भूमिका राष्ट्रभक्ताची भूमिका आहे. आणि म्हणून या दृष्टीनं या कार्यक्रमाचं महत्व आहे. आणि हा कार्यक्रम सादर करत असताना नकाताई असो, आमचा विठ्ठल तर निव्वळ पागल माणूस आहे. याला काही बायको लेकर आहेत की नाही, झाले पहिले झाले, बरं झालं, आता काही शक्य नाही. या माणसाला इथे याच रमाईच्या पावराशी रमून जातो तो माणूस. इथे त्याला भेटतात माणसं. आणि संबंध एखादा कार्यक्रम घेतला की त्या कार्यक्रमासाठी आपला जीव वाहून टाकणं, रात्रपाठ एक करणं, अशा प्रकारची भूमिका. त्याला संवादी अशा प्रकारची विल्सन सारखी माणसं, ख्रिश्चन माणूस आहे कार्यकर्ता. आता फिरोज मुल्ला सारखा माणूस, हे संवादी माणसं भेटत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आमचा सचिनदा इटकर, अत्यंत संवेदनशील माणूस, तितकाच बुद्धिवादी माणूस, विठ्ठलचे प्रयत्न आपल्या मनात साठवून घेतो, त्याला न्याय देतो. आणि इतकी संबंध बाळासाहेब थोरात इथे आले ते केवळ सचिनदामुळे आलेले याची मला कल्पना आहे. अशा कार्यक्रमात त्यांनी येणं ते काँग्रेसलाही जीवदान देण्यासारखं आहे आणि संविधानालाही न्याय देण्यासारखं आहे. आमचे बागवे दादा पण इथे दरवेळेला विठ्ठलला पाठिंबा देतात, नाही असं नाही, त्याचं कौतुकही करतात. शिद्र कवी माळवतकर दादा इथे माळवकरांना इथे आलेले आहेत. हे संबंध मराठा समाजाचे असताना सुद्धा रमाईच्या पावलाजवळ हे सर्व जाती धर्माची लोक एकत्र येतात. हे अत्यंत महत्वाचं तीर्थ आहे. रमाईचं संदर्भ, रमाईचं पुण्य या संबंध विठ्ठलच्या कार्यक्रमातून, विठ्ठलच्या प्रयत्नातून राष्ट्राच्या उद्धारासाठी निर्माण केलं जात आहे. आणि म्हणून संविधान संस्कृती निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपली धर्म संस्कृती आहेच, पण त्यापेक्षा श्रेष्ठ संस्कृती संविधान संस्कृती आहे. आणि म्हणून संविधानाला मी वंदन करतो, प्रणाम करतो, तिरंग्याला मी प्रणाम करतो आणि हुतात्म्याला मी अभिवादन करून रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी आणि सर्व महापुरुषांना मी वंदन करून मी माझं भाषण संपवतो. फिरोजभाई हे संविधानाचं प्रियंबल वाचतील, त्याच्यानंतर
लताताई राजगुरू या उपस्थितांचा आभार मानून हा कार्यक्रम संपन्न. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहावं. थोडी मला मध्ये जागा द्या. सर्वांनी उभं राहायचं. बाहेर जे थांबले त्यांनी पण आतमध्ये यायचंय. आजचा आपल्या खरं कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की भारतीय संविधान आणि त्याच्या उद्देशिकेचं वाचन या ठिकाणी होत आहे आणि माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी ते वाचन करायचं आहे. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारत माता की जय. भारत माता की जय. या ठिकाणी काकू सर्वांचा आभार मानतील आणि कार्यक्रम संपला. महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने जे संविधान आपण साजरे करत आहोत आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पुणे शहर काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूल मंत्री आमचे बाळासाहेब थोरातजी तसेच माजी गृह राज्यमंत्री रमेशजी बागवेजी तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सबनीस सर आणि ज्यांना पुरस्कार दिलेला आहे ते आमचे अभयजी छाजे तसेच प्रतिभाताई शिंदे तसेच माळवतकर दादा असतील पुन्हा वीरेंद्रताई किराड असतील आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेले सर्व महामाता सर्वांचे आभार मानते आणि तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी बाळासाहेब सरांना विनंती करतो, मी ज्या कार्यकर्त्याचं नावाचं त्यांचं सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. विल्सनभाई चंदवेल, फिरोजभाई मुल्ला, पठाण सर, भारत सुराणा, आर के लोंढे, गौतमजी आरकडे, छायाताई जाधव, हाफिज भाई